आला काल आळंदी जवळच्या MIT कॉलेज परिसरात 19 वर्षीय मुलगी MIT कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी आली होती. ॲडमिशन घेऊन झाल्यावर ती बाहेर येऊन बसस्टॉपवर थांबली आणि बसस्टॉपवर थांबली असताना तिथे 60 वर्षाचा एक मुस्लिम जिहादी तिथे आला आणि तिच्याकडे पाहत होता. पाहत असताना मुलीला वाटलं की दुसरीकडे कुठेतरी बघत असेल तो, त्यामुळे मुलीने इकडे तिकडे बघितलं. त्यानंतर परत तो तिच्याकडेच पाहत होता. तर मुलगी जरा थोडी पुढे गेली. तो माणूस परत एकदा पुढे जाऊन त्या मुलीला हात केला त्याने आणि गाडीवर बसण्याचा इशारा केला. असं कमीत कमी 4-4:30 वाजता काल 5-10 मिनिटं चालू होतं. त्यानंतर ती मुलगी घाबरली आणि तिच्या मित्रांना फोन केला. त्यांचे मित्र आले तर तो तिथून पळून मोशीपर्यंत आला. मोशीत आम्ही त्याला त्या ठिकाणी पकडलं. मोशीतील पंकज शिवाजी पवार असतील किंवा आमचे सर्व सहकारी असतील, आम्ही त्याला पकडलं. आमच्या पद्धतीने जे त्याचा सत्कार करायचा होता तो आम्ही केला. त्यानंतर त्या माणसाला आम्ही दिघी पोलीस स्टेशनच्या हद्द ती MIT कॉलेजची होती, तिथं आम्ही त्या ठिकाणी त्या इस्माला दिलंय. पण त्याच्या आधी एक अनुभव आम्हाला असा आला की आम्ही 112ला कॉल करून MIDC पोलीस स्टेशनचे मार्शल बोलवले होते. तर MIDC पोलीस स्टेशनचे जे मार्शल आले त्यांनी आल्या व्हिडिओ चालू केला आणि त्या इस्माला काही विचारलं नाही, काय नाही. त्या मुसलमान माणसाला काही विचारलं नाही. त्यांनी डायरेक्ट गर्दीचा व्हिडिओ काढायला चालू केला आणि त्यांची विचारणा अशी चालू झाली की या माणसाला मारलं कोणी. त्यावेळेस मी त्यांना एक प्रश्न विचारला, साहेब तुम्ही त्याने काय केलं हे विचारा. त्यामुळे त्यांनी काही केलेलं असू दे, पण तुम्हाला मारायचा अधिकार नाही. म्हणलं आम्ही मारलंच नाहीये, आम्ही त्या ठिकाणी त्या माणसाला मारलेलंच नाहीये, पण तुम्ही त्या ठिकाणी असं कसं विचारू शकता, हा जाब त्या ठिकाणी आम्ही त्यांना विचारत होतो. पण जो तो पोलीस अधिकारी होता किंवा मार्शल होता तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता आणि त्यावेळेस त्याचा आवाज पण तसा होता की तुम्ही का मारलं. माझं एक म्हणणं आहे की आज महाराष्ट्रात राहतोय, नसरापूरची घटना झाली, काल आपल्या पिंपरी चिंचवड मोशीमध्ये आळंदीमध्ये ही घटना झाली, मौलीच्या दरबारात ही घटना झाली आणि पोलीस येऊन असे प्रश्न त्या ठिकाणी गर्दीला विचारत असतील तर पुढं काही लोक असतील किंवा कार्यकर्ते असतील का त्या ठिकाणी हा प्रकार थांबवतील, हा कुठेतरी विचार करण्याची गोष्ट आहे. आणि परत एकदा मी सांगतो, त्या मुलीला आम्ही रात्री मुलगी कंप्लेंट करत नव्हती, पण मुलीला आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की तुझ्यापर्यंत शेवटपर्यंत आम्ही तुझ्यासोबत आहोत आणि तुला कधीही काही मदत लागली तर माझ्यासारखे कार्यकर्ते हे तुझ्यासोबत राहतील. आणि हे समजून दिघीचे वरिष्ठ PI वाघसाहेब आणि मी मुलीच्या वडिलांना सांगितलं आणि वडिलांनी निर्णय घेतला की कंप्लेंट करायची आणि रात्री 9-10 वाजता FIR दाखल झाली आणि त्या माणसाला आता कोर्टात नेऊन जेल एंट्री होईल किंवा पुढची प्रोसिजर चालू होईल. धन्यवाद.